एकतेने बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार बाबा सर्वांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे बाबांचे सेवक माननीय नवघरेजी यांच्या निवासस्थानी नुकतेच नवे हवन कार्य पार पडले. त्या प्रित्यर्थ एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे. त्यात स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांच्या आई बाबांच्या संघर्षमय जीवनाला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक महोदय माननीय श्री बालकदाजी ठोकर साहेब यांना माझा नमस्कार. मंचकावर उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक माननीय चरडे साहेब यांना माझा नमस्कार. मंचकावर उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सर्व मार्गदर्शक मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी आदरणीय सन्माननीय संपूर्ण मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. माझ्याकडे बाबाच्या जीवनचरित्रावर प्रस्तावनेचे कार्य दिले आहे. ते सांगताना माझ्या शब्दामध्ये कुठे चूक झाली तर एक छोटासा सेवक समजून मला क्षमा कराल असे मी सर्वांना विनंती करतो. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. परमात्मा एक जाणणारे तद्वत मानवधर्माची मुहूर्तमय द्रोण अखिल मानवसृष्टीला त्याग संयम सेवा आणि शिस्तीचे वळण लावणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी व भगवान बाबा हनुमानजींना माझा सादर प्रणाम. महाराष्ट्राच्या कुशीत आध्यात्मिक क्षितिजावर अनेक दिव्य पुरुष होऊन गेले, पण महान त्यागी बाबा जुमदेवचे रूप त्यांना मिळालेली परमेश्वरी कृपाप्राप्ती आणि त्यांनी स्थापन केलेला मानवधर्म आगळा वेगळाच आहे. भगवान बाबा हनुमानजीच्या दिव्य कृपेने व महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने निष्ठावान निस्वार्थ सेवकांची जणू मोठी रांगच लागली आहे. संपूर्ण मानवधर्म बाबांचे जीवनचरित्र व त्यांच्या कार्यांविषयी त्यांच्या पक्का सेवक झाल्यावरच कळू शकेल. तरी पण बाबा व त्यांनी केलेला जीवनातील त्याग व त्यांच्या कार्याबद्दल अत्यंत विनम्रतेने जिज्ञासू आरतीवंत भाविकांना सेवकांना सेविकांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. महान त्यागी बाबा जुमदेवचा जन्म 3 एप्रिल 1921 रोजी श्री विठोबाजी ठोबरीकर आणि आई सरस्वताबाई ठोबरीकर या अतिशय सामान्य असलेल्या दाम्पत्याच्या पोटी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि त्यात एकत्रित कुटुंब होते. बाबांचे शिक्षण अवघ्या 4थी इयत्तेपर्यंत झाले. वयाच्या 12व्या वर्षी घरची परिस्थिती पाहून आईवडिलाच्या कार्याला हातभार लावा म्हणून वडिलोपार्जी चालित असलेल्या विणकरी व्यवसायाला सुरुवात करावी लागली. बाबा लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे असल्यामुळे त्यांना हनुमान चालिसा वाचण्याचा छंद होता. शाळेतून परत आल्यावर स्वयंपाकघराचे दार बंद असल्यास त्या दाराच्या पटीतून त्यात बघत तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरकट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे आणि त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असल्याच्या त्यांना नेहमी दिसायच्या. बाबाचा विवाह वयाच्या 17व्या वर्षी हापा येथील श्री बापूजी भुर्डे यांची सुकन्या वाराणसीबाई यांच्यासोबत झाला. बाबांची शैनाई वाजली. बाबांच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी असायच्या, म्हणूनच सर्व सेवकगण त्यांना आई या नावाने संबोधतो. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हातखंड असतो. अगदी ह्याच म्हणीप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या यशस्वीतेत आणि परमात्मात आई वाराणसीबाईचे मोलाचे सहकार्य आहे. एके दिवशीची गोष्ट आहे. केवळ योगायोग म्हणावं लागेल. नागपूर शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणान नदीच्या तीरावर बसलेल्या मौदा या शहरातील व्यक्ती बाबांना अचानक भेटली. अगोदरच घरातील उपद्रवामुळे
बाबा व त्यांचे कुटुंब त्रस्त होते. त्यांनी बाबाला परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा मंत्र व विधी सांगितला. त्या मंत्राद्वारे बाबाने तीर्थ करून आपले छोटे बंधू श्री मारुतराव यांना पिण्यास दिले आणि आश्चर्य बघा, त्यांना लगेच बरे वाटायला लागले. अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी बाबांना भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला. श्रावण वद षष्ठी दिनांक 25 ऑगस्ट 1948 रोजी बाबा जुमदेवजींना एका परमेश्वराची प्राप्ती झाली. वेगवेगळे अनुभव आणि चमत्कार. विधेय अवस्थेत बाबा जवळजवळ 3 महिने राहिले. याप्रमाणे बाबाची प्रचिती हळूहळू सेवकामध्ये पसरू लागली. प्रारंभाच्या काळात सर्व सेवकगण बाबांना सद्गुरू समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने संबोधायचे. पुढे दिनांक 5 ऑगस्ट 1984 रोजी या मार्गातील सेवकांनी बाबांना महान त्यागी ही पदवी बहाल केली. त्यापासून सर्व सेवकगण बाबांना महान त्यागी बाबा जुमदेवजी या नावाने संबोधू लागले. विधेय अवस्थेत असताना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले. बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागविण्याचे कार्य करीन असे सत्य वचन दिले. परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर ही 2 वचने दिलीत. भगवंत बाबावर प्रसन्न झाले आणि भगवंताने बाबाला 2 वचने दिलीत. दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. पुढे हीच वचने या मार्गाची मुख्य सिद्धांत बनली. एका परमेश्वरीची प्राप्ती झाल्यानंतर सन 1949ला मध्य प्रदेशातील पचमेडी येथे तीर्थक्षेत्री बाबा यात्रेला जायला निघाले. बाबांच्या सोबत बाबांचे बंधू श्री मारुतराव व त्यांचे पुतणे केशवराव आणि या मार्गातील पहिले सेवक गंगारामजी रंभाळ असे सर्वजण यात्रेला जायला निघाले. आणि निघण्यापूर्वी बाबांनी सांगून ठेवले की फक्त एकाच परमेश्वराची पूजा करावी. वाटेत कोणत्याही देवाला नमस्कार करू नये. जाताना नवीन कपडे न घालता साध्या माणसाप्रमाणे यात्रा करावी. पचमडीच्या नैनरम्य टेकडीवरील नैसर्गिक दृश्य बघायचे असा उद्देश बाबांनी त्यांना दिला. जाता जाता वाटेत बाबांनी अनेकांचे दुःख दूर केले. गडावरून खाली उतरताना बाबांनी फुंकर मारून अनेकांना मुक्त केले. परमेश्वराने मानवाच्या हातून मानव धर्म स्थापून या मार्गाला उगमित केले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सातपुड्या पर्वतरांगेच्या कुशीत हिरव्यागार वनराईमध्ये मानव धर्माचा उगम झाला आणि नागपूरला परत आल्यावर बाबांनी रीतसर मानव धर्माची स्थापना केली. याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्माचे संस्थापक ठरले. सन 1949ला फेब्रुवारी महिन्याची गोष्ट आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मानव धर्माची स्थापना भगवत प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग साधण्यासाठी केली आणि सेवकांना आपल्या आयुष्यात वागण्यासाठी 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले. परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे, ध्येयाने एकच परमेश्वर मानणे, सत्य मर्यादा प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे. बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मांडला आहे. बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवीचे गुरु आहेत. त्यांनीच बाबाला एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गातील परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निरंकार आणि चैतन्य आहे. ती शक्ती प्रत्येकाच्या आत्म्यात विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही, परंतु बाबांनी दिलेले तत्व, विश्वास आणि त्यामुळे ते आकारात दाखविता येते. म्हणजे परमेश्वराचे गुण दिसतात. बाबाचा मानव धर्म म्हणजे मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन असा सुरेख, सुंदर, उत्तम आणि अप्रतिम संगम होय. पोटांद ढोंगी साधू बाबांना मुळीच आवडत नसे. बाबा कुणालाही पाया पडू देत नसे. इतके महान विचार होते बाबा जुमदेवजीचे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांचे नाना प्रकारचे दुःख नष्ट करण्याकरिता घेतला.
शारीरिक दुःखाबरोबर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुःखही दूर झाले. कित्येक जण व्यसनमुक्तही झाले. कित्येक वर्ष अंधश्रद्धेत शारीरिक मानसिक यातना भोगणारे मानव निर्भय आणि निर्मळ झाले. विलक्षण चमत्कार बाबामुळे घडले. मोगर कशा तलावर घडलेला सर्व प्रकार आपल्या सर्व सेवकांना माहीतच आहे. बाबा तिथे स्वयं उपस्थित नसूनसुद्धा बाबाच्या केवळ पादत्राणामुळे सर्व सेवकांचे प्राण वाटले. किती अफाट सामर्थ्य आहे बाबांच्या शक्तीत. स्वयं यमदूतसुद्धा बाबांना घाबरतात. सन 1988 जानेवारी महिन्याची गोष्ट आहे. महान त्यागी बाबा जोंदेवजी आपल्या आसनावर बसलेले होते. त्यांच्या शेजारी त्यांचे पुतणे श्री रमेश ठुबरीकर व परमपूज्य परमात्मा एक सेवक बँकेचे अध्यक्ष मान्य श्री मेघराजजी पोवाड हे सुद्धा उपस्थित होते. अचानक बाबांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीतरी साक्षात्कार झाला असावा. चर्चेदरम्यान बाबा खूप रडायला लागले. मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते. मी आता फार काळ जगू शकणार नाही. बाबाच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थित सर्व सेवक खूप रडायला लागले. आपले धर्मगुरू मार्गदर्शक इतक्या लवकर आपल्याला सोडून जाणे योग्य नाही. जोपर्यंत या नव्या मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत बाबाच्या सहयोग सहवास मिळायलाच हवा. दिनांक 30 जानेवारी 1988 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने मानव मंदिरात सर्व कार्यकर्त्यांची बैठक बाबांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली.